नांदेडच्या पवित्र माहूर गडावरून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येतेय। तीर्थक्षेत्र माहूरमध्ये एका भरधाव कारने पायी जाणाऱ्या व्यक्तीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एका निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। काळजाचा थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना तिथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या भीषण अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माहूर शहरातील प्रसिद्ध कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहेरे हे आहेत। आज पहाटेच्या सुमारास हा घात कशामुळे झाला आणि या घटनेनंतर प्रशासनानं काय पावलं उचलली आहेत पाहू। पहाटेची वेळ असताना नेहमीप्रमाणे कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहेरे हे पायी चालले होते। पण याच वेळी देवदर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकांच्या भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भयानक होती की यात भारत बेहेरे यांचा जागीच मृत्यू झाला। ज्या धर्मशाळेत हजारो भाविक आश्रय घ्यायचे, सेवा मिळवायचे, त्याच धर्मशाळेचे प्रमुख आज या अपघातात काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे संपूर्ण माहूर शहरावर तीव्र शोककळा पसरली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच माहूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वेगाने तपास चक्र फिरवून अपघात करणाऱ्या कार चालकाला अटक केली आहे। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालकाचं वाहनांवरील नियंत्रण सुटल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय।